सरांचा स्नेहा मॅम सोबत डिवोर्स झालाय तेव्हापासून सर फार चिडचिड करतायत नाही. अर्जुन मीटिंग रूम मध्ये पोहोचत होता तोच तिथं जमलेल्या स्टाफ मध्ये काहीतरी कुजबूज चालू होती जी थोडीफार त्याच्या कानावर पडली आणि तो येताच ती कुजबूज तिथेच थांबली. आय थिंक आपण ऑफिसच्या मीटिंग साठी मीटिंग रूम मध्ये जमलो आहोत नाही का? सो इकडच्या तिकडच्या चर्चा करण्यापेक्षा कामाबद्दल चर्चा केली तर फार बरं होईल नाही का मिसेस साने? सॉरी सर म्हणत त्यांनी मान खाली घातली. समीर तू काय पाहत आहेस? स्टार्ट द मीटिंग क्विकली. आपण ऐकत आहात अध्यायम या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते. अध्यायम भाग 5. Who is the hell she is? Talking about my mental situation. Useless. तो का स्टार्ट करत चिडचिड करतच स्वतःशी म्हणाला आणि एकाएकी पुढच्या क्षणाला त्याचं त्यालाच गिल्टी वाटलं. खरंच सर बोलली ती. माझी मनस्थिती ठीक आहेच कुठे? हल्ली मला प्रत्येक गोष्ट लागते मनाला. हे काय होतंय माझ्यासोबत? मी खरंच खूप वाईट माणूस झालोय का? पण त्या मुलीने ते कसं काय ओळखलं असेल? अशा मुलीही असतात. मी एवढा चिडून बोललो तिच्यावर आणि ती इतक्या शांतपणे बोलून निघून सुद्धा गेली. आय वोंट बिलीव्ह. नाहीतर तिच्या जागी स्नेहा असती तर आणखी मोठ्या आवाजात उत्तर देऊन भांडण करत बसली असती. स्वतःशीच बोलत असताना त्याच्या ओठांचा कोपरा नाखुशीने दुमडला गेला. खरं तर असं कोणीतरी हवं जे माणसाच्या मनात काय चाललंय ते ओळखेल. खरंच पण अशी मुलगी असेल का या जगात जी आम्हा पुरुषांच्या मनात नेमकं काय चाललंय ते ओळखेल? इट कुड बी अ नाईस ड्रीम ओनली. विचारांच्या गर्तेत तो ऑफिसमध्ये पोहोचला, कार पार्क केली आणि ऑफिसच्या दिशेने निघाला. आय डोंट अंडरस्टँड हाऊ कुड बी रूड समवन लाईक दिस. आय सेड सॉरी बट ही डोंट वॉन्ट टू अंडरस्टँड. मला आजपर्यंत कळालं नाही हँडसम मुलं एवढे रूड का असतात. स्टील आय एम फीलिंग गिल्टी फॉर हिम. पण ते सगळं ऍक्सिडेंटली झालं यार. आय एम 100% शुअर तो व्यक्ती नक्कीच आधीच वैतागलेला असणार. एनिवे तो गेलाय अक्षया. व्हाय आर यू थिंकिंग अबाउट हिम? ती स्वतःला म्हणत होती एवढ्यात. मिस अक्षया तुमचा नंबर आलाय. इंटरव्ह्यू साठी लाईन मध्ये बसलेली मघाशी घडलेल्या घटनेच्या विचारात हरवलेली रिसेप्शनिस्टचे शब्द ऐकताच भानावर आली. हो मॅम. मला ती उठली आणि केबिन मध्ये जायला निघाली. इनोव्हेटिव्ह मार्केटिंग सोल्युशन्स या कंपनीत अक्षया सोशल मीडिया असिस्टंट या पदासाठी इंटरव्ह्यू देण्यासाठी आलेली. तसा तिचा आधीचाही बराच अनुभव होता. बस ऍक्सिडेंट झाल्यामुळे तिला 6 महिन्याचा गॅप झालेला. अर्जुन त्याच्या केबिन मध्ये आला. समीर त्याला आलेलं पाहून लगेचच त्याच्या पाठोपाठ केबिन मध्ये आला. समीर ते आपल्या बाली आणि पॅरिस ट्रिपची जाहिरात आज इंस्टाग्राम आणि फेसबुकवर जाणार होती. प्लीज मला जरा दाखवतोस का? सर मी रोहनलाच बोलवतो ना. आय थिंक तोच व्यवस्थित सांगू शकेल. बोलाव पटकन. आणि मीटिंगची तयारी झाली का? हो झालीये सर. रोहन प्लीज सरांच्या केबिन मध्ये. सरांना ऍडच्या डिटेल्स पाहायच्या आहेत. त्याने लँडलाईन वरून कॉल करून लगेचच सांगितलं आणि फोन ठेवून दिला. समीर तू तोपर्यंत मीटिंग साठी सगळ्यांना हजर व्हायला सांग. मी आलोच त्या डिटेल्स पाहून. ओके म्हणत समीर निघून गेला आणि एवढ्यात रोहनने केबिनचं डोअर नॉक केलं. सर मे आय कम इन? येस. रोहन पटकन मला ती ऍड कशी वर्क करते आहे, सध्याचं काय स्टेटस आहे ते सगळं दाखव. आय डोंट हॅव टाइम. मला मीटिंग अटेंड करायची अजून आणि तिथं हे मला सगळं दाखवायचंय. सर सॉरी ऍक्च्युली ते ऍड अजून कम्प्लीट नाही झालीये. म्हणजे काय आहे की काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या. सो आज तरी ती ऑनलाईन नाही जाऊ शकत आहे. रोहन कडून ही कारणं ऐकली तसा अर्जुनचा पारा आणखीनच चढला. त्याने जोराने त्याचे दोन्ही हात इतक्या जोरात टेबलवर आपटले की रोहनही क्षणभर दचकलाच. व्हॉट डू यू हॅव सम मॅनर्स? प्रत्येक वेळी तुमच्या ऍड मध्ये तांत्रिक अडचणी येतात. नेहमीच ती ऍड ठरलेल्या दिवशी कधीच पोस्ट होत नाही. काय उपयोग काय आहे तुमचा जर तुम्हाला काम वेळेत करता येत नसेल?
अर्जुनचा आवाज इतका वाढलेला की आता बहुतेक केबिन बाहेरही जाऊ लागलेला. आय सॉरी सर, मी प्रयत्न केला होता, पण मला तुमचे फक्त प्रयत्न नकोत मिस्टर रोहन, मला रिझल्ट हवाय. सर मी देतो ना, मला आणखी 1 दिवस द्या फक्त. तुला 1 दिवस हवाय ना? ओके, 1 दिवस नाही, तुला पाहिजे तितके दिवस घे. आत्ताच्या आत्ता रिझाईन ठेवायचा आणि घरी निघायचं. सर मला फक्त आजचा 1 दिवस द्या, मी खरंच आज संध्याकाळपर्यंत ऍड तयार करतो. गरज नाहीये, आय सेड गेट आउट. सर मिस्टर रोहन, एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? आता 1 क्षणभर जरी माझ्या डोळ्यासमोर राहिलात ना तर मी काय करेन मला माहित नाही. ओके सर, म्हणत तो मान खाली घालून बाहेर पडला. एवढा चाललेला गोंधळ पाहून समीरही धावत केबिन मध्ये आला. काय झालं सर? अरे हा रोहन काय माशा मारायची कामं करतो का? आज जाणारी ऍड अजून रेडी नाहीये. मला म्हणत होता आणखी 1 दिवस द्या. यार याची दरवेळेस ही नाटकं. मी ना घरी पाठवले त्याला. ओ सर, बट हा 3रा मार्केटिंग असिस्टंट होता. आता इतक्यात नवीन शोधून कोण मिळेल आणि त्याला सगळं समजावून सांगेपर्यंत आणखी वेळ जाणार. आय डोंट केअर, दुसरं कोणीतरी पहा आजच्या आज. ओके सर, तू चल, मीटिंगची तयारी झाली का? ओ हो सर, चल तर मग, म्हणत अर्जुन त्याच्याही पुढे निघून गेला. समीरने मात्र उपहासाने मान हलवली, कारण असं काही झालं की त्याचं काम मात्र बरंच वाढायचं. आजकाल त्याच्या वाढलेल्या चिडचिडीमुळे बरेच लोक त्याच्या अशा वागण्याला कंटाळून एकतर काम तरी सोडून जायचे, नाहीतरी तोच त्यांना रागाच्या भरात घरी पाठवायचा. असंच होत राहिलं तर इथं कोणी टिकेल का हा प्रश्न त्याला छळून जायचा आणि तो त्याच्या परीने अर्जुनला समजावू पाहायचा. पण तो मात्र हे बिलकुल समजून घेत नव्हता. आता नवीन मीडिया मार्केटिंग असिस्टंट पाहणं गरजेचं होतं आणि अर्जुनने सांगितलं म्हणजे ते काम आजच्या आज करणं त्याला क्रमप्राप्त होतं. सरांचा स्नेहा मॅम सोबत डिवोर्स झालाय तेव्हापासून सर फारच चिडचिड करता येत नाही. अर्जुन मीटिंग रूम मध्ये पोहोचत होता तोच तिथं जमलेल्या स्टाफ मध्ये काहीतरी कुजबूज चालू होती, जी थोडीफार त्याच्या कानावर आली आणि तो येताच ती कुजबूज तिथेच थांबली. आय थिंक आपण ऑफिसच्या मीटिंगसाठी मीटिंग रूम मध्ये जमलो आहोत, नाही का? सो इकडच्या तिकडच्या चर्चा करण्यापेक्षा कामाबद्दल चर्चा केली तर फार बरं होईल, नाही का मिसेस साने? सॉरी सर, म्हणत त्यांनी मान खाली घातली. समीर, तू काय पाहतायस? स्टार्ट द मीटिंग क्विकली. त्याचा रूढ आवाजात तो रागाचा कटाक्ष मिसेस सानेवर टाकून खुर्चीमध्ये बसला. मीटिंग सुरू झाली, पण आताही त्याचं मन नाराज झालेलं. मग हर्षी दुर्वाचं ते तसं चिडून निघून जाणं, ज्या मुलीला धडकला त्या मुलीचं तसं बोलणं, आणि आता मिसेस साने. त्यालाही कळत होतं अख्ख्या स्टाफला माहिती झालंय स्नेहा गेल्यापासून त्याच्यात किती बदल झालाय. ऐकताना खरं तर त्यालाही लागत होतं हे, कारण कितीही झालं तरी सत्य हे कटूच असतं. पण बदलावं असं काही त्याला वाटत नव्हतं. आपल्या आयुष्यात आता आपल्याला बदलायला कोणी येईल अशी किंचित मात्र आशा नव्हती, आणि बदलायचं तर कोणासाठी हाही प्रश्न होता. दुपारचे 2 वाजलेले. अक्षया घरी पोहोचली होती. बाबा तिच्यासाठी जेवायचे थांबलेले आणि तिथेच सोफ्यावर बसलेले आणि त्यांची झोप लागलेली. बाबा, माझं सिलेक्शन झालं, आता मंडे पासून मी जॉईन करते. ती आवाज देतच आत आली तसे ते जागे झाले. अरे वा, खरंच अभिनंदन अभिनंदन. काय ग अक्षू, मग आज गोड काहीतरी बनवायला हवं होतं. ठीक आहे ना, रात्री बनवू. बरं बाबा, मला ना खूप भूक लागलीये, मी आलेच फ्रेश होऊन. हो येतो, मी घेतो बाहेर जेवणाचं, म्हणत बाबा उठले आणि किचन मध्ये गेले. काहीच वेळात अक्षया फ्रेश होऊन आली. बाहेर येते तर डायनिंग टेबलवर बाबांनी ऑलरेडी सगळं घेतलं होतं. बाबा, मी घेतलं असतं ना हो बाहेर, तुम्ही का करताय आता? ठीक आहे ग, बस वाढतो मी. तुम्ही बसा, मी वाढते. ती जबरदस्तीने त्यांना खुर्चीत बसवत म्हणाली आणि त्यांना जेवण वाढू लागली. आज मी खूप खुश आहे बाबा. मला खरं तर वाटलंच नव्हतं आजच माझं काम होईल, पण झालं. आता सगळी तयारी करायला हवी. पहिली तर माझी स्कूटी नीट करून घ्यायला हवी. ती उत्साहाने एकटीच बडबड करत होती आणि बाबांना तिला असं पाहून फार बरं वाटत होतं.
तिने बाबांना ताट वाढून दिलं आणि लागलीच तिलाही वाढून घेत जेवण करायला बसली. बाबा, मला सांगा, तुम्ही कधी चिडलाय का कोणाच्यावर? आय मीन, एखादी मुलगी तुम्हाला धडकली तर चिडायलाच हवं का? तुला नेमकं काय विचारायचंय? मला ना काही कळत नाहीये. अहो बाबा, मी आज इंटरव्ह्यूला गेले होते ना, तर तिथं लेट झाला म्हणून धावत निघाले होते. घाईत एका माणसाला धडकले. हो, दिसायला तसा हँडसम होता तो. अरे वा बाबा, वा काय, ऐकून तर घ्या आधी. तर अहो, त्याचा गॉगल माझ्या धक्क्याने खाली पडला आणि फुटला. मला तर वाईटच वाटत होतं आणि मी सॉरी सुद्धा म्हणाले त्याला. पण इतका चिडला ना तो माझ्यावर, बाप रे, लिटरली ओरडत होता माझ्यावर. म्हणजे हँडसम आणि श्रीमंत असणाऱ्यांनी एवढं ॲटिट्यूड वालं असणं गरजेचंच आहे का? मला कळालं नाही तो एवढा का चिडला असेल. म्हणजे मी सॉरी बोलले तरीही वाटेल तसं बोलत होता तो. सोड ग, असेल त्याचा काही प्रॉब्लेम. त्याचं गर्लफ्रेंड सोबत बिनसलं असेल किंवा बायको सोबत, नाहीतर आणखी काही कारण असेल. बाबा असं म्हणाले तसं तिलाही खुदकन हसू आलं. म्हणजे तुम्हालाही असंच वाटतंय ना बाबा? मलाही असंच वाटलं. मीही गोड बोलून तेच सांगितलं, त्याला लागलं असेल. आय थिंक सगळीच मुलं अशीच असतात बाबा, वड्याचं तेल वांग्यावर काढणारी. म्हणून मला नाही वाटत लग्न करावं. मला नाही वाटत तुमच्या इतकं माझ्यावर कोणी प्रेम करेल, ना काळजी घेईल. म्हणून मला लग्नच नाही करायचं. ती एकदम भावूक होत म्हणाली आणि हरवली. अक्षू, काय ग, अचानक अशी भावूक झालीस आणि पुन्हा तेच? लग्न करायचं नाही म्हणजे काय? नाही अक्षू, आता मी नाही थांबणार. मी आजच तुझं नाव दिलं एका मॅट्रिमोनी साईटला. काय? ओह, कशाला? बाबा, माझा नाही विश्वास मुलांवर, आणि आता तर नाहीच. म्हणजे काय? कशावरून अशी बोलत आहेस तू? आज अनुभव आलेल्या त्या मुलावरून? जर का तुझा माझ्यावर विश्वास आहे तर मीही तर एक पुरुष आहे अक्षू. पण तुमची गोष्ट वेगळी आहे बाबा. तुमची बरोबरी कोणाशीच होऊ शकत नाही. तुम्ही माझे हिरो आहात. पण काय? बाबा बघा ना, तुमचं माझ्याशी रक्ताचं नातं होतं, म्हणून गेल्या 6 महिन्यात तुम्ही माझी काळजी घेतली, मला पूर्ववत केलं. पण तेच दुसरं कोणी असतं तर केलं असतं का? प्रेम बिम काही नसतं बाबा. तुम्ही चांगले धडधाकट असाल तर प्रेम असतं, नाही तर तुम्हाला कोणी विचारत सुद्धा नाही. ती एकदम भावूक होत बोलली आणि गप्प झाली. काय बोलत आहेस तू? अक्षू, काही आहे का जे तुला त्रास देतंय? बाबा, खरं तर हो, ऍक्सिडेंट होण्याआधी मला एक जण आवडू लागलेला. हो, मी ठरवलेलं लग्न करायचं नाही, तरीही सेम टू सेम तुमच्यासारखाच वाटायचा तो. त्याचा स्वभाव, केअरिंग वागणं, पण बहुतेक ते फक्त दाखवण्यापुरतं होतं असंच वाटतंय आता. काय सांगतेस? मला बोलली नाहीस कधी ते? बोलणार होते बाबा, त्या दिवशीच तर ऍक्सिडेंट झाला. अगं, मग कोण होता? काय झालं त्याचं? होता आमच्याच ऑफिसमध्ये काम करायचा, पण ऍक्सिडेंट झाल्यावर तो साधा भेटायला सुद्धा आला नाही. आणि आता तर बहुतेक त्याला दुसरं कोणीतरी आवडत असल्याचं कळलंय मला. मुलं अशीच असतात बाबा. सोडा ना, मला नाही फरक पडत. अगं, सगळीच अशी नसतात. सोडा ना बाबा. भाग घेणार का तुम्ही? तू विषय बदलू नकोस अक्षू. बाबा, मी विषय सोडलाय, म्हणून आता तो विषय नको. अगं, तू नाही घेतलास भात. झालंय माझं, म्हणत ती सरळ तिची प्लेट घेऊन उठली आणि सिंक मध्ये टाकायला गेली. बाबांना मात्र हा नवीन विषय पहिल्यांदा कळत होता आणि तिच्या याच विचारांवर आता त्यांना तिची काळजी वाटू लागलेली. आजचा पार्ट इथंच संपलेला आहे. अक्षय आणि अर्जुनची ओझरती भेट तर झालीये, पण पिक्चर अजून बाकी आहे. आणि पुन्हा एकदा समोर आल्यानंतर त्यांच्यात काय होईल याची कल्पना तुम्हीच करा. बघूया काय होतंय पुढील काही भागात. ऐकत रहा अध्यायम. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.